या नवीन व्यवसायाचा शुभारंभ व उद्घाटन खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबा शेटकाळे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। खरं पाहिलं तर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदचे सदस्य दीप्तीताई बोगडे असतील, दिलीप शेठ डुबे, पंचायत समितीचे सदस्य दिलीप शेठ डुबे असतील, पंचायत समितीचे सदस्य शंकरराव कावरे असतील, बाजार समितीचे संचालक भरत कड असतील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरभाऊ तिगडे असतील व नगरसेवक किशोरभाऊ तिगडे असतील व उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि माता पिता बंधू भगिनी। खरं पाहिलं तर ज्या वेळेस या ठिकाणी बाह्यवळण रस्ता झाला त्यावेळेस आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी सगळ्यांच्याच जमिनीमध्ये जायला रोड नव्हता। सगळा माल डोक्यावर काढायला लागायचा। योगायोगाने या ठिकाणी बाह्यवळण रस्ता झाला, त्याच्यामध्ये आम्हाला रेट पण कमी दिले। आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात भांडत राहिलो, त्याच्यामध्ये आमच्या आर्बिट्रेटर मध्ये म्हणणं ऐकलं गेलं, त्यामध्ये शेतकऱ्यांना परत वाढीव रक्कम पण आता मिळणार आहे। निश्चितच या ठिकाणी जी काही राहिलेली जमीन आहे त्याच्यामध्ये आमचे बंधू असतील मनोज, कावराम, काळूदादा राक्षे व अभिषेक या सर्वांनी या ठिकाणी खेड शहराची गरज ओळखून या ठिकाणी शहराच्या जवळ लहान मुलांना खेळण्यासाठी व या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा असं वॉटर पार्क नव्हता, एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या राक्षी परिवाराने या ठिकाणी खेड तालुक्याला दिला। निश्चितच या ठिकाणी आमच्या परिवाराचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। या ठिकाणी आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो व या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। जुन्या काळापासून या ठिकाणी मग आमचे पाहुणे रंगनाथ राक्षे असतील, त्याचबरोबर या परिवारातील श्रीपती राक्षे असतील, त्यांचे सर्व बंधू असतील, या काळूराम राक्षे असतील, या सर्वांनी आपल्या शेतीच्या माध्यमातून काळ्या आईवर प्रेम करून कष्टातून या ठिकाणी आपले प्रपंच पुढे नेण्याचं काम करत असताना या प्रत्येकाच्या मुलगा असेल, कुटुंबातील मुली असतील, एका उच्च शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायामध्ये या कुटुंबानं पदार्पण केलं। राजकीय क्षेत्रामध्ये गावच्या जडणघडणीमध्ये आमच्या बाची विद्याताई राक्षे यांनी राक्षेवाडीचं आपलं नेतृत्व करण्याचं आपल्या गावच्या सर्वांच्या सहकार्याने काम केलं। त्यानंतरच्या कालावधीमध्ये खेड पंचायत समितीचं उपसभापतीपद सतीश राक्षे यांना मिळालं। कुटुंबातील सर्वच मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गावच्या विकासाबरोबरच तालुक्याच्याही राजकीय पटलावर काम करत असताना ही सर्व मंडळी आपली भावकी गावकी नातगोत जपण्याचं काम या संपूर्ण परिवारानं आजपर्यंत केलेलं आहे। आता सभापतींनी सांगितल्यानुसार या भागातून जरी हायवे गेला, बायपास गेला, तरी त्या ठिकाणी रेटच्या बाबतीत आपण सर्वजण मंडळी तुम्ही भांडला। कालांतरानं शासनाच्या माध्यमातून आपणाला न्याय मिळाला आणि त्या माध्यमातून जरी बायपास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांच्या जमिनी या ठिकाणून जरी गेल्या, तरी उर्वरित जागेमध्ये काहीतरी चांगलं काम करावं आणि हा बायपास गेल्यामुळं या जागांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व निर्माण झालं आणि त्या माध्यमातून या जागांवर कोणत्याही स्वरूपाचा वेगळ्या स्वरूपाचा व्यवसाय न करता एक या भागामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। राजगुरुनगर पाहता चाकण असेल, औद्योगिक भाग असेल, या सर्व भागामध्ये एक एक शहर, चाकण असेल, आळंदी असेल, खेड असेल, वेदनकरवाडी, कडाचीवाडी, खराबवाडी, नाणेकरवाडी, माळुंगे अशी काही गावं आहेत की त्यांची लोकसंख्या 1-1 लाखाच्या दरम्यान त्या ठिकाणी गेलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं किंवा कुटुंबातील लोकांना सुट्टीच्या दिवशी असेल, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असेल, दिवाळीच्या सुट्टीमध्ये असेल,
या ठिकाणी आपल्या फिरायला जात असताना खऱ्या अर्थानं नक्कीच या बाजी फार्म आपल्या हायवेवर याची आठवण प्रत्येकाला नक्की भविष्यात येणार आहे. आणि त्यामुळं पुन्हा नाशिक या हम रस्त्यावर कुठूनही यापूर्वी वॉटर पार्कला आपण कुठूनही कुठं जायचो आणि त्या माध्यमातून टुरिझमच्या माध्यमातून आपण लांब जाऊन सुद्धा या गोष्टीचा आनंद घ्यायचो. परंतु आपल्याच भागामध्ये या ठिकाणी मनोहर भाऊंनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी खर्च पाहता किंवा जागेचा स्वतःची जागा एवढी अडकवत असताना एक मनाचा मोठेपणा दाखवला की भविष्यात आपल्याला काय नफा मिळेल याहीपेक्षा आपल्या भागातील मुलांना, मुलींना, महिलांना, सर्व मंडळींना एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी न्याय द्यायचा. या भूमिकेतून आपण सर्वांनी आल्यापासून पाहतोय की बाहेरच्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे, रस्ताही त्या ठिकाणी होत आहे आणि आतमध्ये पाहिल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मग आपण हे वॉटर पार्कचं इतर सर्व स्विमिंग पूल, इतर चेंजिंग रूम, हे सगळी खेळणी आणि इतर सर्व त्या ठिकाणची इक्विपमेंट पाहिल्याच्या नंतर त्याचबरोबर या बाजूला एक डायनिंग हॉल मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आलेल्या प्रत्येकाला या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग चहा असेल, नाश्ता असेल, जेवण असेल, या सर्व गोष्टीची व्यवस्था या कॅम्पसमध्ये मनोहर भाऊंनी या ठिकाणी केलेली आहे. आणि हे सर्व करत असताना एका चांगल्या आर्किटेक्ट असतील किंवा कन्सल्टंट असतील यांचा योग्य प्रकारे मार्गदर्शन घेऊन एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही बाजी फार्म या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि त्या निमित्तानं आपण सर्व मंडळींना या कार्यक्रमाच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या व्यवसायाला मिळाव्यात म्हणून या परिवारानं आपल्याला निमंत्रित केलं. त्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या पुणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य आदरणीय शांताराम बापू सोनवणे असतील, ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. वेळ खूप झालेला आहे. आपण ज्यावेळेस यायला लागलो त्यावेळेस पाऊस चालू होता, परंतु या ठिकाणी देवाला आणि वरुण राजाला सुद्धा काळजी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा आनंदाचा कार्यक्रम ज्यावेळेस आयोजित केलेला आहे त्यावेळेस नक्कीच आपण सुद्धा थांबावं. वरुण राजाने जशी यायची कृपा केली तशी थांबण्याची सुद्धा कृपा केली. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या कार्यक्रमाला थांबू शकलो. आत्ताच नुकतं ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे ते राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, खेड पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय किरणदादा आहेर असतील, अरुण भाऊ तिगळे असतील आणि राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सागर भाऊ पाटोळे असतील, त्याचबरोबर विद्यमान संचालक समीर भाऊ आहेर असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्व मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. आपणा सर्वांच्या वतीनं, सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं, उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मनोहर भाऊ आणि राक्षे परिवारानं सुरू केलेल्या बाजी फार्म ॲग्रो टुरिझम या व्यवसायाला मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. भविष्य कालावधीमध्ये ज्यावेळेस आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो त्यावेळेस जबाबदारी, जिद्द, चिकाटी, सातत्य, प्रामाणिकपणा तर आपल्याकडे आहेच, परंतु जबाबदारीचा हा व्यवसाय आहे. त्यामुळं जबाबदारीला बरोबर घेऊन आपण निश्चित मनोहर भाऊ तुम्ही काम कराल अशाच पद्धतीनं आपल्या या ॲग्रो टुरिझम आपल्या तालुक्यामध्येच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपलं नाव या ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून भविष्यात वाढत जावं अशा शुभकामना, शुभेच्छा या ठिकाणी मनापासून सर्वांच्या वतीनं देतो आणि थांबतो. रामकृष्ण.